नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रो, शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कडू यांनी सुरू केलेलं उपोषण अखेर त्यांच्या मागण्या पूर्ण न होताच त्यांना मागे घ्यावं लागलेलं आहे. हे उपोषण संपुष्टात आलं ते मात्र चांगलंच झालं. खरं तर उपोषणासारखं हत्यार हे जेव्हा राज्यकर्ते विवेकशील असतात, लोकांबद्दल संवेदनशील असतात, तेव्हा वापरणं हे संयुक्तिक. पण राज्यकर्त्यांची लोकांबद्दल असलेली बांधिलकी जेव्हा संपलेली असते, तेव्हा आमरण उपोषणासारखे प्रकार हे धोकादायक ठरण्याची शक्यता असते. बच्चू कडू यांचं उपोषण लांबत गेलं आणि सरकारला आंदोलनकर्त्यांच्या मागण्यात फारसा रस नाही हे दिसायला लागलं. तेव्हा मात्र परिस्थिती हाताबाहेर जाते की काय असं काही क्षणी वाटून गेलेलं. पण हे बरंच झालं की कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या दबावात नाही येता समंजसपणे ही सारी स्थिती हाताळली आणि आंदोलन संपवलं. त्यांच्या प्रमुख मागण्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांचं मानधन या होत्या. या दोन्हीही मागण्या सरकारनं पूर्णतः मान्य केलेल्या नाही. सरकारतर्फे या दोन्ही विषयांवर पाहू, बोलू, चर्चेतून मार्ग निघतात वगैरे वगैरे सांगण्यात आलं. खरं तर ही आश्वासनं देखील नव्हेत. पण सरकारच्या या प्रकारच्या आश्वासनांवर बच्चू कडू यांनी विश्वास ठेवला आणि उपोषण सोडलं. ही आश्वासनं पूर्ण झाली नाहीत तर 2 ऑक्टोबरला मंत्रालयात घुसू असा इशारा मात्र त्यांनी आताच देऊन ठेवलेला आहे. त्यामुळे दरम्यानच्या काळात सरकारनं सांगितल्याप्रमाणे कर्जमाफी संदर्भात एखादी समिती स्थापन केली जाईल. बच्चू कडू यांना राजकीय महत्व दिलं जात आहे असे काही संकेत दिले जातील, पण त्यातूनही कर्जमाफीचा निर्णय होईलच असं मात्र मुळीच नाही. त्यातून झालं तर एकच होईल, सरकारला खरोखरच कर्जमाफी द्यायची असेल तर तयारीसाठी थोडासा वेळ मिळून जाईल, एवढंच. बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनानं नक्की काय मिळवलं याचा हिशेब मांडायचा झाला तर तो हा असा आणि एवढाच आहे. मित्र, बच्चू कडू यांचं मूळ नेतृत्व हे उदयाला आलं ते अंध, अपंग आणि निराधारांच्या सेवा कार्यातून. शेतकऱ्यांसाठी त्यांनी आजवर आनुषंगिक आंदोलनं जरूर केली, पण ती साधारणतः स्थानिक स्वरूपाची होती. पण एकाच वेळी साऱ्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांनी एकट्यानं केलेलं हे पहिलं आंदोलन होतं. हे खरंच आहे की महायुतीनं निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, त्यामुळे शेतकरी कर्जमाफीची अतिशय अधीरतेनं आज वाट पाहतायत. पण तरीही हा प्रश्न कुठे ऐरणीवर मात्र आलेला आहे असं दृश्य स्वरूपात फारसं दिसलेलं नव्हतं. कडू यांनी शेतकऱ्यांच्या मनातला हा सगळा असंतोष आपल्या आंदोलनातून पुढे आणला. त्यामुळे निवडणुकीनंतर राजकीय दृष्ट्या पूर्णपणे ग्लानीत गेलेला सारा महाराष्ट्र जागा झाला. पण खऱ्या अर्थानं जाग आली ती विविध क्षेत्रात काम करणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना. निवडणुकीनंतर जवळपास अज्ञातवासात गेलेले सारे राजकीय पुढारी खडबडून जागे झाले. या साऱ्यांनी बच्चू कडू उपोषण करत असलेल्या ठिकाणी म्हणजेच गुरुकुंज मोझरीकडे कूच केलं. त्यामुळे बच्चू कडू थेट राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याची भावना निर्माण झाली. राकेश टिकैत यांनी थेट पश्चिम उत्तर प्रदेशातून गुरुकुंज गाठणं आणि कडू यांना समर्थन देणं ही बाब तसं म्हटलं तर फार मोठी. बच्चू कडू यांनी आजवर ज्या कुठल्या राजकीय कसरती केल्या त्यातून स्वतःच्या जनसंपर्काचं मोठं जाळं विणल्याचं या निमित्तानं दिसून आलं. मनोज जरांगे यांनी बच्चू कडूंना दिलेलं समर्थन म्हणजे आज ग्रामीण महाराष्ट्रात गाजणाऱ्या मराठा आंदोलकांचं समर्थन. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते गुरुकुंज मोझरीत पोहोचले आणि बच्चू कडू यांच्या पाठीशी आपण आहोत हा संदेश दिला गेला. महाराष्ट्रभरातून येणाऱ्या या सगळ्या समर्थनामुळं कडू यांचा आणि त्यांच्या आक्रमक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढता राहिला. येणाऱ्या पुढाऱ्यांची भाषणं आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे उपोषण मंडप गरजत राहिला. पण ज्या महाराष्ट्र सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली जात होती ते सरकार मात्र या प्रकरणी ढिम्म होतं. सरकारचा आंदोलनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा तद्दन राजकीय असावा की काय असा प्रश्न निर्माण होत होता. खरं तर बच्चू कडू यांचं विधिमंडळातलं ज्येष्ठत्व लक्षात घेता खुद्द मुख्यमंत्र्यांनी कडू यांच्या आंदोलनाची दखल घ्यायला हवी होती. त्यांनी स्वतः बच्चू कडू यांची भेट घेऊन कर्जमाफी संदर्भात सरकारचं धोरण काय
ते कडू यांना पटवून दिलं असतं तर देवेंद्र फडणवीस यांची स्वतःची शान वाढली असती. पण उपोषणात मध्यस्थी करायला फडणवीस यांनी पाठवलं ते चंद्रशेखर बावनकुळे यांना. बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री आहेत. पालकमंत्र्यांना खरं तर अशा प्रसंगांमध्ये आपलं राजकीय कसब हे दाखवणं गरजेचं असतं. पण भाजपामध्ये सर्वसमावेशकतेचा मुद्दलामध्येच अभाव आहे. पालकमंत्र्यांनी ग्रामपंचायत स्तरापर्यंत आपला पक्ष वाढवावा आणि विरोधकांना ठिकठिकाणी नेस्तनाबूत करावं, अशाच पक्षाच्या सूचना आहेत. त्यामुळे बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री असले तरी त्यांचं कोणाशी राजकीयदृष्ट्या फारसं पटतं असं नाही. ते जे काही बोलले त्यावर विश्वास ठेवायला बच्चू कडू तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांचे विशेष दूत म्हणून उदय सावंत आले. त्यांनी लेखी पत्र दिलं म्हणून बच्चू कडूंनी उपोषण संपवलं, हे मात्र तेवढंच खरं. मित्र, हे बाब तर खरीच आहे की बच्चू कडू यांचं हे आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांचं मानधन या प्रमुख मागण्यांसाठी होतं. पण बच्चू कडू हे केवळ समाजसेवक नाहीत, तर ते पट्टीचे राजकारणी देखील आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यांच्या या आंदोलनाला राजकीय कंगोरे देखील निश्चितच होते. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते स्वतः मंत्री होते तेव्हाच सत्ता बदलाचा गोंधळ महाराष्ट्रात सुरू झालेला होता. या सगळ्या धामधुमीत यापुढला मुख्यमंत्री हा प्रहार पक्षाचा असेल असं एक अति महत्वाकांक्षी विधान बच्चू कडू करून गेले. त्यांची ही महत्वाकांक्षा तर दूर राहिली, पण फडणवीस यांच्या एका फोनवर गुवाहाटीत पोहोचलेल्या बच्चू कडू यांचं फडणवीस यांच्याशी नंतर एवढं फाटलं की कडू यांच्या पराभवासाठी फडणवीसांनी जंग पछाडले. फडणवीस याच्याकरता बच्चू कडूंनी स्वतःला गुवाहाटीला जाण्याचा डाग देखील लावून घेतला. लोक अजूनही ते प्रकरण विसरलेलं नाहीत. कदाचित बच्चू कडूंच्या राजकीय आयुष्यातली ती एक फार मोठी चूक असेल. आज बच्चू कडूंचं राजकारण थंडावलं आहे, पण एकनाथ शिंदे यांचं पाठबळ मात्र ठामपणे त्यांच्याकडे आहे. आज केवळ शिंदेच्या पाठिंब्यामुळेच ते राजकारणात तग धरून आहेत. कदाचित एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या विरोधात सुरू केलेल्या दबावाच्या राजकारणाचा एक भाग म्हणून देखील बच्चू कडूंचं हे आंदोलन झालेलं असावं, अशा चर्चा सध्या रंगत्या आहेत. मित्र, बच्चू कडूंचं आंदोलन हे म्हणायला शेतकऱ्यांचं होतं, पण प्रत्यक्षात आंदोलनाचा थाट आणि घाट आणि शान मात्र मोठी होती. आंदोलन खर्चिक होतं. यापूर्वीही प्रहारची अनेक आंदोलनं झाली ती ग्रामीण शेतकऱ्यांची आणि शेतमजुरांची, कष्टकऱ्यांची वाटावीत या प्रकारची होती. यावेळेसचं आंदोलन मात्र पूर्णपणे कॉर्पोरेट रूप असं धारण करून होतं. आंदोलनाचं संचलन देखील अतिशय टापटीप, आखीव रेखीव असं होतं. अनेकांना या उपोषणाची तुलना अण्णा हजारे आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाशी करण्याचा मोह आवरलेला नाही. राकेश टिकैत आणि मनोज जरांगे यांनी उपोषण मंडपाला भेट दिल्यामुळं हे आंदोलन केवळ प्रहारचं आंदोलन नाही, तर कुठेतरी उच्च स्तरावर या आंदोलनाचं नियोजन झालं, स्क्रिप्ट लिहिलं गेलं, अशा प्रकारच्या चर्चा देखील राजकीय क्षेत्रात गाजून आहेत. यापूर्वी मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन सुरू केलं तेव्हा ते फडणवीस यांच्या विरोधातलं एक राजकीय आंदोलन मानलं गेलं. आताही शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि जरांगे पाटील यांनी बच्चू कडूंच्या आंदोलनाला जी सहानुभूती प्रदान केली त्यावरून हे सगळं आंदोलन देखील फडणवीस यांच्या विरोधातलं आंदोलन असल्याच्या चर्चा आज भाजपाच्या वर्तुळामध्ये चालल्या आहेत. म्हणूनच खुद्द फडणवीस यांनी या आंदोलनात पडणं टाळलं असंही बोललं जातं. प्रत्यक्षात तसं काही असेल तरी त्यात आश्चर्य मानण्याचं कारण नाही. आज फडणवीस मुख्यमंत्री असले तरी बहुसंख्येने असलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना ते आवडणार नाही. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत म्हणून मराठा समाजाला सरकारमध्ये काही वजन निश्चितपणे मिळालेलं आहे. एरवी मुख्यमंत्री जर मराठा नसेल तर ते मराठ्यांच्या फारसं पचनी पडणारं नाही. अजित पवार यांनी फडणवीसांपुढे अक्षरशः शरणागती पत्करली आहे, पण एकनाथ शिंदे यांनी मात्र फडणवीसांच्या विरोधात आज दबावाचं राजकारण सुरू केलेलं आहे.
त्यामुळे मराठा राजकारणाला आज शिंदे यांचाच खरा आधार आहे असं म्हटलं जातं. हे सगळं लक्षात घेतलं तर नजीकच्या भविष्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रात फडणवीस सरकार विरुद्ध एखादं मोठं आंदोलन उभं राहण्याच्या शक्यता देखील निश्चितपणे उफाळून येत आहेत. बच्चू कडू यांनी आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 2 ऑक्टोबरला मंत्रालयात घुसू असा इशारा दिलेला आहे. खरं तर बच्चू कडू हे असे गांधीवादी कधी नव्हते. ते आपल्या भाषणातून आपला आदर्श भगतसिंग असल्याचं अनेकदा सांगतात. या उपर त्यांनी आपल्या पुढल्या आंदोलनासाठी गांधी जयंतीचा मुहूर्त निवडणं यात काहीतरी महत्वाचं निश्चितपणे मानलं जात आहे. कदाचित एखादं राज्यव्यापी आंदोलन 2 ऑक्टोबर पासून सुरू होईल असंही बच्चू कडू यांना सुचवायचं असावं. बच्चू कडूंच्या आंदोलनाचे हे सगळे वेगवेगळे पैलू. या आंदोलनानं बच्चू कडू यांना पुन्हा एकदा चर्चेत आणलं, प्रसिद्धीच्या झोतात ठेवलं. हे आंदोलनाचं खरं फलित. त्यामुळं त्यांनी स्वतःला लावून घेतलेला गुवाहाटीचा डाग काहीसा फिकट होऊ शकेल एवढंच. मित्रहो, बच्चू कडू यांचं आंदोलन आणि त्यांच्या मागण्या यांच्याविषयी आपल्याला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती. नमस्कार.